आयुर्वेदामध्ये रानभाज्यांचे महत्त्व आपल्या आरोग्यासाठी अत्यंत मोठे आहेत. रानभाज्या प्रकृतीने नैसर्गिक, विषमुक्त आणि दोषशामक असतात. तसेच त्या पचनास हलक्या असतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास सुद्धा मदत करतात. ह्या रानभाज्या खाल्ल्यामुळे शरीरात काही विषारी घटक असतात ते सुद्धा बाहेर पडण्यास मदत होते. आज आपण बनवणार आहोत जराही कडू न होणारी ही कंटोळीची भाजी. तुम्ही वेगवेगळ्या नावाने याला ओळखत असाल. पहिला पाऊस झाला की डोंगर भागांमध्ये किंवा जंगलांमध्ये या भाजीच्या वेली यायला सुरुवात होतात. तर इथे मी 300 ग्रॅम ही कंटोळी घेतलेली आहेत आणि असे उभे उभे काप करून घेतलेत. ज्या कंटोळीमध्ये पूर्ण बी तयार झालेली होती एकदम कडक, ते काढून घेतली आणि जी बी कोवळी होती ती तशीच ठेवली. एका पॅनमध्ये कंटोळी बुडेल एवढं पाणी घालून त्याला उकळी आली की कंटोळीचे हे तुकडे घातले, थोडं पाव चमचाभर मीठ घातलं आणि फक्त 2 मिनिटसाठी उकळवून घेतलं. 2 मिनिट नंतर लगेच आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे. कढईमध्ये थोडं तेल गरम करायचं, त्यात जिरे, हिंग, त्यासोबतच भरपूर ठेचलेलं लसूण, तिखटानुसार हिरवी मिरची आणि कढीपत्ता हलका फ्राय करून घ्यायचा. एक मोठा उभा चिरलेला कांदा घालून मऊ करून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ घालायचं आणि हलकं टोमॅटो सुद्धा मऊ करून घ्यायचं. मसाल्यांमध्ये हळद, धणा पावडर आणि गरम मसाला घालून थोडं परतायचं. त्यानंतर ही भाजी घालायची आणि ती चांगली मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची. इथे लाल मिरची पावडर घालायची नाहीये. एकदम सिंपल अशी ही भाजी बनते आणि बिलकुल कडू होत नाही. कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. पाणी न घालता झाकण देऊन बारीक गॅसवर वाफेवरच ही शिजवून घ्यायची. भाजी शिजत असताना अधूनमधून ती परतून घ्यायची झाकण काढून, जेणेकरून खाली लागू नये. आणि मस्त आपली ही साधी सोपी पौष्टिक कंटोळीची भाजी तयार झालेली आहे. ही औषधी रानभाजी जरूर करून बघा.